भाई साहब जोगेश्वरी के इस्माइल यूसुफ कॉलेज परिसर में 1200 दर्शकों की क्षमता वाला नया नाट्यगृह जल्द बनने जा रहा है। सांसद रविंद्र वायकर के प्रयासों से इस प्रोजेक्ट को मंजूरी मिली है। साथ ही 100 साल पुरानी हेरिटेज बिल्डिंग को सुरक्षित रखने और छात्रों के लिए बेहतर सुविधाएं देने का भी आश्वासन दिया गया है। इस्माइल यूसुफचं मी गेल्या 15 वर्षामध्ये जे काही डेव्हलपमेंट केले, मग त्यांची लॅब असेल, त्यांची लायब्ररी असेल, मराठी ग्रंथालय असेल, एक स्पेशल असं, आतमधले रस्ते असतील, फेन्सिंग असतील, झाडं असतील, रेस्टॉरंट असेल, या सर्वांची मी कामं केली होती। गेट देखील बसवले होते आणि माझी त्यावेळेला देखील मागणी होती की मला इथे 300 जवळजवळ 350 महिलांसाठी एक वसतिगृह करावं याची मागणी केली। मी 10 वर्ष करतोय आणि मी आता केंद्रामध्ये देखील त्या पद्धतीने करतोय, त्या खात्याच्या माध्यमातून, आणि त्या पद्धतीने माझा फॉलोअप तिथे चालला होता। त्याच पद्धतीने जोगेश्वरीच्या लोकांची देखील मागणी होती की एक थिएटर व्हावं, नाट्यगृह व्हावं, ऑडिटोरियम व्हावं जोगेश्वरीमध्ये, आणि त्या माध्यमातून मी मागच्या वेळेला गोरेगावमध्ये टोपीवाल्याच्या इथे असलेले ते आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून मी ते त्यावेळेला स्टँडिंगला असताना तिथे मी पास केला देखील होता टोपीवाला मार्केटच्या याच्यामध्ये, परंतु ते काय पूर्ण झालं, त्याची देखील मी व्हिजिट घेणार आहे। परंतु या ठिकाणी आपल्याकडे जागा आहे आणि शासनाला तशी त्यावेळेला देखील मी विनंती केली होती, आणि आता त्याचं काय झालं हे आता आम्ही पाहायला आलेलो आहे की कुठपर्यंत आलंय, कसं आलंय, तर त्याची तुम्हाला प्रतिकृती दाखवता येईल की 1200 लोकांचं ऑडिटोरियम, म्हणजे 1200 लोक त्याच्यामध्ये म्हणजे लेक्चर होऊ शकतील, नाट्यगृह असल्याकारणे नाटक होऊ शकेल, आणि आणखीन सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतील की ज्याला आपण हा मागच्या बाजूने जो रस्ता आहे हायवेच्या बाजूने त्या ठिकाणून जर दिला तर कमर्शियल एक कॉलेजला एक फंडिंग देखील उभं राहील। गरीब अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें द जर्नलिस्ट.in के साथ।